देह तव पाचाचे झाले, हे कर्माच्या गुणी गुंथले, भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूचा. प्रस्तुत या ठिकाणी घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील प्रकृती पुरुष विवेक योग या अध्यायातील मानवी जीवनाचं सुख दुःख किंवा जन्म मृत्यू शरीर या विषयाचं प्रतिपादन या ओवीमध्ये माऊलींनी व्यक्त केलेलं आहे. या आजच्या कार्यक्रमाची सेवा ही आमचे मावशा कैलासवासी नारायण बाळू गावले यांच्या वर्षश्राद्ध प्रित्यर्थ आहे. त्यांच्या उत्तर करायच्या वेळेस मला सांगितलं होतं की कार्यक्रम करावा लागेल, परंतु मीच म्हटलं मला काही जमणार नाही आणि त्यावेळेस बाळू महाराजांची सेवा झाली. ती इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे ही प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या किंचित पामराकडे आलेली आहे. सेवके करावे सांगितले काम, त्याशी उतूपणे म्हणू नये. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोवेद्य आत्मरूपा, देवा तुझी गणेशी सकलार्थमती प्रकाशो, म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता देह तव पाचाचे जाळे, हे कर्माच्या गुणी गुंथले, भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. मानवी देहाचं यथार्थ वर्णन या ओवीमध्ये माऊलींनी सुंदरपणे गुंफलेलं आहे. माणसाच्या जीवनाचं कसं जगावं, कसं राहावं, कसा मृत्यू आला पाहिजे, या सगळ्याचा जर विचार केला तर या 3 ग्रंथांमध्ये खूप सुंदर सांगितलं. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला कुठल्याच प्रकारचं नाव नाही. ठेविली नावाशी ओद येत उठी. आपल्याला जन्माला येतो तेव्हा आपल्याला कुठे नाव घेऊन येत नाही. आपण आपल्या जे कोणी नाव ठेवलं जातं, माऊली म्हणतात की ठेविली नाव, जे नाव ठेवलं त्याला आपण ओद येत असतो. कुठलंही नाव असं. आता ती नावं पूर्वीच्या काळची नावं, मधल्या काळातली नावं आणि शेवटची नावं, आणि आता तर एवढी नावं विचित्र आलेली आहेत की त्या नावाचा अर्थ विद्यार्थ्याला मुलांना सांगता येत नाही किंवा त्यांच्या पालकांना सांगता येत नाही. नावं आहेत. नाव ठेवणं आणि वेगळ्या अर्थाने नाव ठेवणं याच्यामध्ये फरक आहे. हे जे नामकरण केलं जातं, पण जन्म आणि मृत्यू जसं ओवी माऊलीने एके ठिकाणी रचलेले, देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूच्या सोहळीया, ना म्हणू धनंजया जियापरी. जसं ज्या गावाला आपण आलेलो आहोत, हे गाव कुठलं आहे? देहाचं. देहरूपी गावामध्ये तुम्ही आलात, मग त्या गावामधल्या आल्यानंतर त्या गावच्या चालीरीती आपल्याला मान्य करावेच लागतील की नाही? शरीर रूपी हे देहरूपी गावामध्ये आपण आलो, आणि त्यामुळे या ठिकाणी 2 सोहळ्यांचा उल्लेख केलेला आहे माऊलीने. जन्म मृत्यूच्या सोहळ्या. पण मी देहाच्या तुमच्या गावाला आलो पण नाही जमणार मला या गोष्टी. नाही, इथे सिद्धांतच सांगून ठेवलेला आहे. जन्म मृत्यूच्या सोहळा जो आहे त्याला मान्यता दिलीच पाहिजे. ना म्हणो धनंजय जयापरी, ना म्हणतात येणार नाही त्याला. तुम्ही आलात ना, आलात म्हणजे काय?
आलात म्हणजे तुमचा जन्म झाला, तिथे मरण आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी या तिन्ही दुःख दर्शनी दुःख जे आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी, या दुःख दोषानं दर्शनम. तर अशा प्रकारचं जन्माने बांधलेला, मृत्यूने बांधलेला, तुम्ही म्हणाल काय जन्म घेणे हे आपल्या हातात आहे का सांगा? नाही. मृत्यू होणं आपल्या हातात आहे का? नाही. परंतु उपजे ते नासे, जन्माला येईल त्याचा नाश होणार आहे. जसं इंग्रजीमध्ये एक म्हणे, टुडे स्माइलिंग फ्लॉवर टुमॉरो डायज, इट अट्रॅक्ट अस गोज अवे फ्रॉम टू अस. आज उमलणार फुल उद्या त्याचं कोमेजणार आहे. कारण आज परिमळ देतो, आज सुगंध देतो, उद्या त्याचं रूपांतर वेगळं आहे. परिमळ गेली या ओस फुलं देती, आयुष्याच्या शेवटी देह कैसा, संत एकनाथ महाराजांनी आपल्या हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून देह जो आहे तो देह आपण उसनं आणलेला आहे. जसं मी मगाशी म्हटलं की शरीररूपी गावात आल्यानंतर जन्म मृत्यू, तसं सोहळ्याचा विचार केला तर आपल्या शास्त्रामध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये विशेषतः 40 संस्कार सांगितले होते, वेगवेगळे, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत. त्याच्यातले काटछाट करता करता 16 राहिले. आता 16 मधून पण आणखी काटछाट केली तर 3 राहिले, जन्म, विवाह आणि मृत्यू. पण मधला असा कालखंड धरू की एखाद्याने विवाह नाहीच केला, बरोबर की? तर मग हे 2 सोहळे तर होणारच ना. याला काय काटछाट आहे का सांगा बरं? उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे घटिका यंत्र, जसं घड्याळाचे काट, घड्याळाची व्याख्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळात केलेली आहे. जे 13व्या शतकामध्ये, 13व्या शतकामध्ये काही काही गोष्टी म्हणजे ज्ञानेश्वरीतलं जे लिहिलेलं आहे, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद, ही अक्षर नव्हती रेखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. ग्रंथराज ज्ञानेश्वरी हे सामान्य ग्रंथ नाही, असामान्य अशा प्रकारचा. या ग्रंथामध्ये एक एक शब्द जो आहे त्या शब्दालाही अक्षरच नाही, अक्षर नव्हती, ब्रह्म साम्राज्य दीपिका. आणि म्हणून विशेषतः त्यांनी संस्कृत भाषाचा गाढा अभ्यास असताना सुद्धा माझ्या मराठीचा बोलू कौतुके, अमृता देही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन, ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखजीवरी व देही या जगा सुख देणारा, अशा प्रकारचं प्रतिपादन केलेलं आहे. आणि म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी हे तुम्हा आम्हाला सावध करतात. ते सावध होण्याची वृत्ती जी आहे, ज्याच्यामध्ये आहे, त्यांनी जीवन कृतार्थ केलं. आणि म्हणून मग याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. तो गोड व्हावा, नुसतं गोड वाटून गोड होत नसतो. शेवटच्या दिवशी गोड पक्वान न दिली म्हणजे गोड होत नसतो. आणि तो शेवट, तो तुकाराम महाराज छातीला हात ठेवून सांगतात की शेवट तो माझा बहुगोड झाला. शेवट होण्याकरता आपल्याला देह काय आहे हे कळलं पाहिजे. आणि म्हणून आपला सहज न लाभलेला देह आहे का? कावळ्यात जसं आंधळ्याला टाळी पिटावी आणि त्याच्या हातामध्ये कावळा सापडावा. एका आंधळीने असं टाळ्या वाजवत राहिला, अचानक कावळा त्याच्या हातात सापडला. त्याला खूप आनंद झाला. तो कावळा बिरबलाने बघितला आणि सांगितलं, काय तुला कावळा आज दिलास? हो हो, कावळा विकत देणार मी. मग किती पैसे? चालेल, काय असतील ते द्या तुम्ही. त्यांनी दिले त्याला काहीतरी
100 रुपये दिले असं समजूया. सांगितलं उद्या पण असाच एक कावळा पकडून या, तुम्हाला 1000 रुपये देईल. दुसऱ्या दिवशी त्यांनी भरपूर प्रयत्न केला, नवे आयुष्य घालवलं तरी कावळा त्याच्या हातात सापडला नाही. का? तो सहज मिळाला होता, चुकून आला होता. सापडलेला देह काकताली न्याय बोलतो, त्याला प्रमाण आहे. कावळा सापडला देह हा मनुष्याचा देह आपल्याला सहज दुर्लभम मनुष्य देह देहिना क्षणभंगुरा दुर्लभ आहे. काही गोष्टी दुर्लभ आहे आणि दुर्लभ आहे म्हणूनच त्यांची किंमत आहे. सहज ज्या गोष्टी मिळतात त्याला किंमत नसते, पण जे दुर्लभ आहे दुर्लभम मनुष्य देह हा दुर्लभ आहे. आणि या दुर्लभ मनुष्य देह जो आहे त्याची किंमत तुम्हाला कळली पाहिजे. ती कळत नसल्यामुळे तो कुठेही आपण टाकतो. त्या देहाची किंमत जुन्या काळामध्ये बघा, आपण काही जुनी जाणकार मंडळी होती, त्याच्यात एक आम्हाला 2री 3रीला काहीतरी धडा होता, तो डोळ्याचा भाव. तो ओरडत होता, देवाने मला काय दिलं नाही, देवाने मला काय दिलं नाही असं ओरडत होता. एकच डोळा होता बिचाऱ्याला. काय हा आहे तो देऊन टाक आम्हाला, आम्ही पैसे देतो काय असतील ते. लाखो रुपये केले तरी तो देत नाही. बरोबर नाही? का देत नाही? त्याचं कारणच असं आहे की वस्तू असताना किंमत कळत नसते त्याची. वस्तू आपल्याजवळ आहे तेव्हा किंमत कळत नाही, गेल्यावर किंमत कळते. अरे डोळे आहे तेव्हा ग्रंथ वाचा, तेव्हा नाही करणार. जेव्हा डोळ्याची क्षमता संपली, तुम्हाला दिसत नाही तेव्हा अरे हो हे राहून गेला. बऱ्याचशा गोष्टी अशा राहून जातात. जेव्हा असतात तेव्हा कळत नाही आणि नसल्यावर मात्र त्याची किंमत कळत असते. आई वडील असतात तेव्हा बऱ्याच लोकांना किंमत कळत नसते, गेल्यावर मात्र त्याच्या वाचून सगळं रित वाटतं. आणि म्हणून जगतामध्ये असं संत महात्म्यांचे जीव तयांचे विसाट शब्द सुखी म्हणून येती वेद. त्यांचे विसाट शब्द आहेत. त्यांच्या म्हणण्याला एवढा अशा प्रकारचा अर्थ प्राप्त झालेला आहे की काला कलित काल कौतुल, काळ किती लोटो पण त्यांचे शब्द तयांचे विसाट शब्द. देह तव पाचाचे झाले. आपला जो देह आहे तो पंचमहाभूतांचा आहे. सूर्य, आप, तेज, पृथ्वी, वायू आणि आकाश. 5 बरोबर आहेत ना? हा 5चा मेळा. 5 गोष्टीला फार महत्व आहे, बरोबर की नाही? आता सुद्धा एखादा निर्णय घ्यायचा असला मोठा सगळ्यात, तर 5 न्यायाधीशांची कमिटी बोलवली जाते. सगळ्यात मोठा निर्णय जर घ्यायचा असला तर एका न्यायाधीशात होत नाही. गावामध्ये पंच कमिटी, 5 लोकांना, 5चा मुखी परमेश्वर आपण म्हणतो, बरोबर की नाही? हे देहामध्ये सुद्धा तसंच आहे. हे 5चं उसणं आणलेले, ते उसणं आणलेलं ठेवायचं का? ते द्यावंच लागतं. सुंदर एक ओवी माऊलींनी योजलेली आहे या देहाच्या संदर्भात की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. जीर्ण फाटलेला कपडा किती दिवस घालायचा, बरोबर की नाही? पूर्वीच्या काळामध्ये माणसं बघा, आपण बनियन म्हणावा, गंजी फ्रॉक बोलायचे पूर्वी लोक, त्याला असे छिद्र पडायचे खूप 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 खूप, तरी लोक घालायचे. एक सांगायचा मुद्दा, परिस्थितीनुसार असेल म्हणा काय असेल. पण एक दिवस असा होतो की ती जीर्ण वस्त्र टाकून देतो आणि नवीन परिधान करतो किंवा कपडा जो आहे. कारण काही माणसं कपड्यावर खूप, जो फाटला तरी तो वापरणार, कारण तो माझा आवडता आहे, आवडता शर्ट आहे, हो. पण कधी कधी त्याचा त्याग करणं हे गरजेचं. तू जीर्ण वस्त्र सांडे, फाटला ना टाकून द्या. जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेडीजे
नवीन मिळाला, नवीन परिधान केला, नूतन वेळी जे तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्य नाथे. माऊलींचे शब्द आहेत. फाटलेलं वस्त्र टाकून दिलं, नवीन परिधान, हा देहरूपी वस्त्र टाकून दिला आणि नवीन परिधान केला. तुम्ही म्हणाल देह, हेच तर आपल्या इति गृह्यतम शास्त्र, हेच तर आपल्या जगतातलं, संपूर्ण जगतात मध्ये आपलं अध्यात्मशास्त्र एक नंबर आहे. सगळ्या जगामध्ये आज तुम्ही अमेरिकेसारख्या ठिकाणी लोकांनी काय केलेले, या रामकृष्ण नामाचं भजन करायला लावलेलं आहे. ही जगावर सत्ता गाजवली ज्यांनी, पहिल्या महायुद्धात, दुसऱ्या महायुद्धामध्ये बघा काय केलेले त्यांनी, इतिहास बघा. त्यांना सुद्धा कळून चुकलेले की आता आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाही. जगात सगळ्या गोष्टी प्राप्त होतील, पण आनंद जो आहे तो आनंदाचे आवारू मांडू या जगा, तो फक्त भक्तिशास्त्रामध्ये आहे. आणि म्हणूनच अध्यात्मशास्त्रामध्ये आपल्याकडे सांगितले की आत्मा जो आहे तो अमर आहे, इमॉर्टल. आणि म्हणून त्याच्यामध्ये अमरत्व जे आहे ते असं आहे की देह जीर्ण आहे. देहाची अवस्था काय की देहाला मृत व्हावं लागतं, पण आत्मा हा अमर आहे, अमरच आहे. आमचे मावशा गेलेला पूर्ण आज वर्ष झालं. त्यांची जी आज शेवटची अशा प्रकारची वर्षश्राद्धाची क्रिया आहे. तुम्ही म्हणाल कशी, 3 टप्पे आहेत, 3. मानवी देहाच्या मृत्यूच्या अवस्थेमधला एक टप्पा जो आहे तो मृत्यूच्या अगोदरचं कर्म जे आहे तो पहिला एक टप्पा आहे. दुसरा टप्पा जो आहे तो उत्तर कार्याचा टप्पा आहे, जो विधी केला जातो उत्तर कार्याचा, त्या विधीचा एक टप्पा आहे. आणि विधी झाल्यानंतर वर्षभर त्यांना गती प्राप्त झालेली नाही. एके ठिकाणी म्हणतात उत्तमची, अभंग तुकाराम महाराज, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. कधी उत्तमत्व जे आहे, उत्तम हा सगळ्यात चांगला अशा प्रकारचा शेरा आहे. आम्ही शेरे देत असतो तेव्हा उत्तम शेरा हा सगळ्यातला चांगला. बरा, साधारण, असाधारण असे शेरे. उत्तम, अत्युत्तम, खूपच चांगला, अशा प्रकारचं जर आपल्याला बघायचं असेल तर देहाची वर्षश्राद्ध जे कशासाठी की मुक्ती मिळत नसते किंवा अजूनपर्यंत तो देह जो आत्मा आहे तो आहे भटकत असतो, किंवा त्याला ज्या ज्या क्रिया केल्या त्याचा त्याला लाभ भेटत असतो. भजन केलं, पूजन केलं, नामस्मरण केलं तर तो लाभ भेटत असतो. पण असं म्हटलेलं जातं की 90,000 योजन अशा प्रकारचा लांबचा प्रवास करून तो धर्मराजाच्या ठिकाणी गेलेला असतो. आदल्या दिवशी चित्रगुप्ताच्या ठिकाणी पूर्णपणे फाईल काढलेली असते की त्या आत्म्याने काय काय केलेलं आहे, देहामध्ये जाऊन त्या आत्म्याने काय काय केलेलं आहे त्याची पूर्णपणे अशी फाईल काढली जाते. चित्रगुप्ताची सही झाली. आपण जे जे कर्म करतो ना त्याला 3 साक्षीदार आहेत. हे जे कर्म, पृथ्वी साक्षीदार आहे. आपण कर्म पृथ्वीवरच करतो. कर्माणि वंदे मनुष्य लोके न रूपमस्य ततोपलभ्यते नांतो न च दीर्घ च संप्रतिष्ठा. 15व्या अध्यायामध्ये सुंदर सांगितलंय की तो कर्म करत असतो. ते पृथ्वी बघत असते, सूर्य बघत असतो, चंद्र बघत असतो. हे साक्षीदार आहे आपल्या देहात. आणि म्हणून आपण जे कर्म करत असतो तेच आपल्या बरोबर जात. आणि ते कर्माने बंध असणारा हा जो देह आहे, धर्मराजाच्या ठिकाणी गेल्यानंतर इतक्या वर्षभराचा, म्हणजे वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी चित्रगुप्ताची त्या ठिकाणी सही होते. आणि मग ते धर्मराजाच्या
सभा मंडपामध्ये ती फाईल आपली पुढे जाते, एक आताच्या भाषेत बोलतो बघा, ती पुढे पुढे सरकते. आता त्या सगळ्या गोष्टी धर्मराज बघतात. आता साधी आपली गोष्ट आहे, घरकुल योजना आली की तिथे काय पंतप्रधानाला सही करण्याची गरज नाही. इकडे खाली ग्रामसेवकांनी केली, त्यांची त्यांची माणसं आहेत, ते बघतात सगळं काय असेल ते, बरोबर की. तिकडे पंतप्रधानाच्या सहीची गरज नाही. धर्मराजाच्या दरबारात ती जाते, दरबारात त्यांची बैठक होते, सगळे लोक बघतात, त्यांचे हाती महारथी त्या तोडीचे सगळे बघतात, काय 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 हा सगळं नील आहे, चला कुठं पाठवायचं. दोन मार्ग आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून एक तो देव मार्ग जो आहे, ते देव मार्गाला पाठवायचं की पाप केलेला असेल तर वेगळ्या मार्गाला पाठवायचं. हे सगळे मार्ग बघतात, काय सगळ्यांच्या सह्या होतात आणि मग असं ठरतं की सगळं ओके आहे. मग शेवटी कुठे पाठवायचं? भगवंताकडे. जो जो वैष्णव असेल, त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव असेल. एक वेळ जरी ते आजामेळ्याचं भगवंताचं नाव आलं होतं तरी सगळ्यांनी खांद्यावर घेतलं होतं त्याला. पुत्र लोभाच्या मिसे, पुत्राच्या मिसे, त्यांनी ते आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. आणि त्याचं नाव आजामेळ पाप राशी, खूप पाप केलेलं आहे. पण ते यमाच्या दरबारी असं झालं की त्याला कुठे ठेवू नये कुठे नाही. कारण काय आहे, शेवटी आपल्या तोंडामध्ये नामस्मरण आलं पाहिजे आणि ही सवय लागली पाहिजे. मी अनेक वेळेला मुलांना म्हणत असतो, विद्यार्थ्यांना, परीक्षा जवळ आल्यानंतर तुम्ही अभ्यास करायला लागता, पण हे एका दिवसामध्ये एका महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी साध्य होत नाही. हळूहळू ढाळे ढाळे केतुलीने एक वेळे तू मार्गाचे निबळे निशिम पावसी. हळूहळू थोडा थोडा रोज 1 तास 2 तास 3 तास रोज 4 तास 5 तास अभ्यास करायला पाहिजे. एकाच दिवशी शेवटच्या दिवशी त्यांनी 10 तास 12 तास अभ्यास करायला लागला तर तो परीक्षेला सुद्धा जाणार नाही, झोपून राहील. का? त्याचा मेंदू चालणार आहे का तेवढा? नाही चालणार. म्हणून या गोष्टी सततम चिंतयन्तो मा हे जना परिउपासते, सतत करायला पाहिजे. तो देह जो आहे, तो देहाला तिथे आता गेल्यानंतर शेवट चांगला सेरा मिळण्याकरता मग थोडासा सही झाली चित्रगुप्ताची का थोडा अवधी भेटतो. तुम्ही म्हणाल कसा का अवधी भेटतो? हो, लगेच सगळ्या गोष्टी होत नाही. मग तो आत्मा परत या ठिकाणी येतो, जिथे मृत्यू झाला त्या घरी येत असतो. तिथल्या आपल्या मुलांना, आपल्या नातेवाईकांना तो आशीर्वाद देत असतो. हे कर्म आता चालू आहे ना वर्षश्राद्धाचं, ते हेच आहे. आणि त्या कर्मानिमित्त त्या ज्या तुम्ही ज्या गोष्टी करणार, भजन, श्रवण, नामस्मरण, श्रवण ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे. स्मरणम, श्रवणम, ह्या ज्या नवविधा भक्ती सांगितल्यात ना, दास्य, कीर्तनम, सगळ्या नवविधा भक्तीमधला श्रवण हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि सगळ्या संप्रदायांनी श्रवणाला महत्व दिलेले आहे. श्रवणाच्या मिसे येवा बैसुनी यावे साम्राज्य भुवने सुखी नावे. श्रवण का करावं? तर श्रवणामध्ये संत, इतर ज्या गोष्टी तुम्ही ऐकतात, हो लोक नुसतं ऐकतात पण ऐकत नाही. ऐकणं आणि श्रवण याच्यामध्ये बोल बुद्धीच्या डोळा घ्यावे. संत महात्म्यांची जी वचनं आहेत ते सामान्य नाहीत, असामान्य आहे. आणि म्हणून या देहामध्ये आल्यानंतर जे तुम्ही काही श्रवण कराल, जे तुम्ही भजन कराल, जे आपले आप्त इष्ट सगळे सोयरे जे काही करतात, त्यांनी दिलेला जो पाऊलचार तो त्यांना पुढे त्यांच्या गतीला लाभत असतो. आणि मग वर्षभरामध्ये तुमच्याकडून ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडल्या असतील ते गेल्यानंतर दान, इतर ज्या काही गोष्टी, नामस्मरण, इतर त्या सगळ्या गोष्टीचा लाभ तिथे मिळत असतो. अनेक दरवाजे आहेत, मग कुठल्या दरवाज्यातनं त्यांना पाठवायचं ते ठरलं जातं.
चांगल्या कर्माच्या माणसाला तिथे मग भगवंत हा शेवटचा न्यायाधीश आहे. आणि म्हणून तयापासी पांडवा मी हरपलो दिवसावा जेत नाम घोष बरवा करीती माझा. मी हरवलो तर कुठे मिळेल? जेथे नामघोष आहे त्या ठिकाणीच मी असणार आहे. एका शिंप्याची सुई चुकून पडली त्याच्या दुकानामध्ये. कुठे पडली काही सापडत नाही. संध्याकाळची वेळ झाली होती, लाईट गेली होती, पण ग्रामपंचायतचा दिवा चालू होता. बाहेर आला, ते ग्रामपंचायतच्या दिव्या काठीतून शोधायला लागला. तिथे 2-3 माणसं आले. अरे बाबा इथे काय शोधतो? सुई हरवली. कुठे हरवली? दुकानात. मी इथे का शोधतो? नाही, ते दिवा आहे, सापडेल का? नाही. जिथे हरवली तिथे तैसे हरपले दिवसावे तयापासी पांडवा मी हरपलो दिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा. ज्याच्याकडनं नामस्मरण झालेले, ज्यांच्याकडनं ग्रंथांचं वाचन झालेलं, जे सदैव अशा प्रकारचा माझा विचार करत आहेत. आम्ही उपवास करतो, नाही खाण्याची चिंता करतो. 15 दिवस एक एकादशी कारणे करीशी व्रतसार काय तुझा जीव जातो एका दिशे फराळाच्या मिशे धनी घेशे. हा उपवास म्हणजे काय हो? उपवासाची व्याख्याच अशी आहे की शरीराला दिलेला आपला एक संयम आहे. रोज आपण खातो ताटभर, रोज, ते पण 3 टाइम, वाटलं तर 4 टाइम पण होतो मध्ये झाला तर, बरोबर की नाही? मी एक दिवस शरीराला विश्रांती देण्याची गरज आहे की नाही? यंत्र आहे, त्या यंत्राला सुद्धा विश्रांतीची गरज आहे, पण तसं होतच नाही. उपवास म्हणजे आता काय व्याख्या झालेली माहितीये का महाराज? फक्त आहारात बदल. आहार जो असतो ना, डाळ भात भाजी सगळं जे काय आहार आहे त्याच्यामध्ये बदल. आमच्या तिथे आता तिथे बरेचसे त्या समाजातच असल्यामुळे मला समजतं काय आज उपवास आहे. उपवास म्हणजे काय फरक? नाही, उपवास म्हणजे आम्ही डाळ भात भाजी खाणार आहे, बाकी आहार नाही आमचा. चांगला आहे, शुद्ध आहार, सात्विक आहार आहे. हा उपवास याचा अर्थ म्हणजे खरं म्हणजे काय? उपवासाची व्याख्या अशी की देवाच्या सान्निध्यात राहणे, असं त्याचं. तो त्याचा आम्ही चतुर्थी करतो, मग चतुर्थी म्हणजे गणपतीचं चिंतन करता का तुम्ही? ते दिवसभर चिंतन झालं पाहिजे. तसं होत नाही. मला वाटतं की राहता येत नाही. आमचे गोविंद बाबा बोलायचे नसतं राहता येतं करा, पण थोडं आहार केला पाहिजे, बरोबर? शरीर माध्यम खलु धर्म साधन. पण उपवासाच खा, फल आहार खा. आपण बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये भरत असतो आणि मग नंतर डॉक्टर म्हणतात असं झालं तसं झालं. त्याची कारण आहे. खरं म्हणजे शरीराला उपवास देणं हे तसं आध्यात्मिक काय की एकंदरीत शास्त्राच्या दृष्टीने पण खूप चांगलं आहे आणि विज्ञानाच्या दृष्टीने पण चांगलं आहे. एक विश्रांती देणं गरजेचं आहे. परमेश्वराचं चिंतन करणं, उपवास करणं ही ज्याच्याकडनं घडलं त्याला निश्चित चांगली जागा. तिथे चित्रगुप्ताने तपासल्यानंतर त्याचा शेरा झाला की शेवट मात्र भगवंताकडे पाठवण्याचा शेवटचा. आता आजचा टप्पा जो आहे तो आहे. मग त्यांना कुठली गती द्यायची, कुठल्या योनीमध्ये? ज्या व्यक्तीचं पाप पुण्य समसमान झालेलं असतं त्या व्यक्तीला पुन्हा मनुष्य देव आपण सांगू शकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज छातीला हात देऊन सांगतात. काय सांगतात महाराज? घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. म्हणजे त्यांनी केलेली प्रतिज्ञा ही पूर्णत्वाला जाते. प्रतिज्ञा लोकमान्य टिळकांनी केली. काय प्रतिज्ञा केली होती? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणजे काय? षष्टी आहे व्याकरण दृष्ट्या. आणि षष्टी जी आहे ज्या ठिकाणी लागते ना ते करावंच लागतं. बरेच लोक त्याचा वेगळा, आता त्यांनी त्याची षष्टी काढली.
ते आपण वेगळ्या अर्थाने म्हणत असतो. पण हा जो व्याकरणाचा च जो आहे, हा की घेईनच, हे करेनच, म्हणजे त्याला पर्याय नाही, हे करणारच. म्हणून त्या ठिकाणी ज्याचं कर्म चांगलं आहे त्याला उत्तम गती प्राप्त होते. सगळ्यांच्याच प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. बरेच लोक नवीन वर्षामध्ये अगोदरच्या दिवशी संकल्प करतात, बरेच, हो, जे चालणार नाही ते बोलतात आता उद्यापासून धावायला जाणार आहे. 4-5 दिवस जातात, दुसऱ्या दिवशी संकल्प गेला तो वर्षभर गेला. नवीन वर्ष आलं की पुन्हा संकल्प सुरू. संकल्प सगळे आपण करत असतो, ते पूर्णत्वाला जातातच असं नाही. पण संत महात्मे जी जी या साधनेमध्ये गुंतलेली माणसं आहे, ती साधना आहे. आता मी येत असताना मला 2-3 दिंड्या लाभल्या रस्त्याला. त्या कुठल्या होत्या काय, आता थांबण्यासारखी परिस्थिती नव्हती जास्त तिथे, कारण वाहनं भरपूर येत होती. पण त्यांचं दर्शन घेतलं मी. पुढे चाललं. कुठे चालले? हा, लोक म्हणतात कुठे चालले रे, रिकाम टेकडे हिंडतात कशाला, काय गरज आहे? बोलणारे म्हणतात. बोलणाऱ्यांना जाऊ दे, त्यांना कळलेले वर्म आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू सोयीत पाये तीर्थयात्रा जाये चुकू नको. काय सांगितलं? अरे त्यांचे हातपाय चालतात म्हणून ते जातात ना. तुमचे हातपाय आडले की काय करणार आहे तुम्ही? काहीच करू शकत नाही. मी अनेक वेळा बोलतो की संकल्प करा ना. एवढं मोठं साम्राज्य आम्हाला दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. अरे कधीतरी त्या रायगडावर जाऊन या. मरता मरता नाही का, का जाऊ नये? अरे हातपाय आहे तोपर्यंत जा, नंतर नाही जाता येणार. मनातली इच्छा तशीच अपूर्ण राहील. तुम्ही म्हणाल शक्य नाही आम्हाला जायला, हात आता पाय शाश्वतीच नाही. आपल्याला या जगतामध्ये शाश्वतीच नाही. आज बोलतो गिळता ग्रास. आता त्यात उभे पुढे मी बोलणार आहे म्हणून सांगतो की संकल्प करतो पण पूर्णत्वाला जात नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? मी अनेक वेळा प्रश्न करतो की तुमच्या आमच्यावर सत्ता कोणाची आहे? एखादी म्हणेल राष्ट्रपतींची सर्वात मोठी सत्ता आहे. आणि खरंच आहे, संपूर्ण देशावर राष्ट्रपतींची सत्ता आहे. राष्ट्रपती सत्ता पंतप्रधानाला वापरायला देतो, पंतप्रधान मंत्रिमंडळाला वापरायला देतो, आणि मंत्रिमंडळ आपलं खातं खातच राहतो. बरोबर की नाही? कुठलंही, मी काय आता कुठल्याही पक्षाचा इथे विचार करत नाही. या ठिकाणी आल्यानंतर आपल्यावर सत्ता कोणाची आहे? तर या ठिकाणी आपल्यावर सत्ता काळाची आहे. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण. हा बरोबर. आणि कसोय रे भले भले, सोडविना राजा देशीचा चौधरी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. बरोबर. कोण सोडवणार आहे तुला? एकच आहे. येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. एकच तरले, जे सर्व भावाने अनन्य शरण जे आलेले आहेत. जो मत होय अनन्य शरण, सुंदर होय, अधोरेखित करणारी नेहमी त्याचा विचार करावा. जो मत होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मीच एकू. बघा इथं पण च वापरलाय माऊलींनी, षष्टी वापरलाय. जो मला अनन्य भाव, अन्य भावाने नाही, अनन्य भावाने निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म,
निर्धारे वर्म चुकू नये, निष्ठावंत ही निष्ठा. मावशी आमच्याकडे यायचे ना, मावश्या थांबावं वस्तीला, नाही उद्या ना आमच्याकडे बालबैठक आहे, नाही जाऊन थांबून जमणार नाही. पण त्यांना खूप आग्रह करायचं, नाही निष्ठावंत. हा, पांडुरंगाचं निष्ठावंत भक्त जो असेल ना, त्याला ते कर्म केल्याशिवाय नाहीतर ती जगणंच नको. पौर्णिमेची चांदणे क्षणोक्षणी होय उणे, तैसे माझे जिणे एका विठ्ठले विण. ते माझं जगणंच नाही. आणि म्हणून पौर्णिमेचं चांदणं जसं क्षणोक्षण कमी होतं ना, तसं माझं जगणं देवा तुझ्या वाचून आहे. आणि म्हणून हे सांगितलं की देव आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. आता लोक देहाचा विसर पाडण्याकरता बऱ्याच गोष्टी घेत असतात ना, औषध घेत असतात वेगवेगळ्या प्रकारची, बरोबर नाही. देहाचा विसर पडतो, तो एखाद्या गटारात पण पडतो. त्याला अचानकपणे वाटतो माझा फोटो कोणी काढला, बरं की नाही. अरे देह जो आहे ते देह गटारा गंगा करण्याची आपली त्यासाठी दिलाय का? अमूल्य अशा प्रकारचा देह आहे. जसं एखाद्याला एक धनगर होता, गोविंद बाबा आमचे नेहमी दृष्टांत द्यायचे गुरुवारी, की धनगर आहे तो चाललाय आणि त्याला एक असा चमकणारा काय सापडला, दगड सापडला. त्याने आवडत्या मेंढीच्या गळ्यामध्ये बांधला आणि खूप सुंदर दृष्टांत घेण्यासारखं आहे म्हणून तो बाबांची आठवण म्हणून काढला. तो गळ्यामध्ये बांधला आणि तो ते चालला. त्याला एक रत्नपारखी अशा प्रकारचा मनुष्य दिसला. अरे बाबा हे काय, हे करतो मी, बांधलाय. अरे बाबा याचे मी 1000 रुपये देतो, तू दे मला. नाही देऊ शकत. त्याला किंमत कळली नव्हती त्याची. ज्याने बघितला तो गारगोटी नसेल हिरा होता आणि तो त्याला लाखो रुपये द्यायला कबूल झाला, पण तो द्यायला तयार नव्हता. का? त्याला किंमत कळली नव्हती. ज्याला किंमत कळली तो कितीतरी पैसे देण्यासाठी तयार होता. अरे आपले डोळा, कान, नाक, ज्या गोष्टी आपल्या ज्या आहेत, जे ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रियाचा वापर आपण चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे. ते पाचाचं उसणं आणलेलं आपण जे शरीर आहे त्याचा उपयोग या ठिकाणी आल्यानंतर योग्य कर्मासाठी केला पाहिजे. तर तो करतच नाही. आणि म्हणून ज्याला त्याची किंमत कळली त्याने आपले शरीर साधले परब्रह्म साधलं त्यांनी. आणि म्हणून देहाच्या गावा आल्यानंतर या ठिकाणी तव पाचाचे झाले ते कर्माच्या गुणी गुंतले. कर्म जो आहे ते कर्म प्रत्येकाच्या मागे लागलेला आहे. त्या कर्माने मनुष्य, परंतु सत्कर्मयोगे वय घालवावे, बरोबर की नाही. सत्कर्मयोग आपल्या माऊलीने पसायदानात सुद्धा म्हटलेले आहे. काय म्हटलेले? सत्कर्मरती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. म्हणतो सत्कर्म आपल्या हातून घडलं पाहिजे. याकरता आपल्या हातनं सतत प्रयत्न झाला पाहिजे. सदैव अशा प्रकारचा आपल्या हातून सत्कर्म कसं घडतील. तर मनुष्य जो आहे त्याच्या पाठीमागे 2-3 प्रकारची पाप घडत असतात. 3 प्रकारची: कायिक, वाचिक आणि मानसिक. कायेने आणि वाचेने आणि मनाने. कायेने पाप होतात. हाताने कितीतरी गोष्टी आपण करत असतो. दुसऱ्याला मारणं, हातातनं काही एखादी चुकून कळत न कळत काही गोष्टी घडत असतात. हे हाताने शरीरानं होत असतात. काही वाचेने कोणाला वाईट बोलतो आणि मग त्याचा परिणाम वेगळा होत असतो. हो, बरोबर होत असतो. आणि मनाने
मनात सुद्धा काही काही माणसं तोंडावर चांगली बोलतात, मनाने वेगळं बोलत असतात. आणि म्हणून तुकारामाला मन जे आहे चंचल आहे, आणि ते चंचल मन स्थिर करण्याकरता तू मन माझ्या तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाते एकाच. तू मन माझे ठिकाणी लाव. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आधी मन घेई हाती तोच गणाचा गणपती. म्हणून ते मन जे आहे ते बहिणाबाईंनी सुंदर एके ठिकाणी वर्णन केलेलं आहे की मन वडाय वडाय ते आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात मन पाखरू पाखरू. चंचल मन आहे. तुका म्हणे मन चंचल हाती घेई गुरुचे बळ. चंचल मन आहे ते इकडे तिकडे वॉन्डरिंग हिअर अँड देअर, एका ठिकाणी नाहीच असतील. आज इथे बसलेले आहेत तर कुठे चटकन मन कुठे जाईल, किती लांब जाईल याचा भरोसा नाही. आणि त्याला पैसे लागत नाही, किती कुठे जायचं याला ना किती टाइम लागत नाही, एका क्षणाला निमिषामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी हे पाचाचं झालं. कर्म जे आहे ते कर्म आपल्या हातून चांगले घडले पाहिजेत. भवतशी चाकी सुधले जन्म मृत्यूच्या, आणि जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये आपण अडकलेले आहोत. आणि म्हणून जो जन्माला आल्यानंतर पासूनचा तर शेवटचा जो मृत्यू आहे तिथपर्यंत जो कालखंड आहे त्याला आयुष्य आहे, ते जीवन आहे आपलं. आणि त्या जीवनामध्ये आपल्या हातून जास्तीत जास्त चांगली कर्म कशी घडतील याकरता मात्र आपला मनुष्य देह सार्थकी लावायचा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. जन्माला आल्याची सार्थकता काय ते म्हणतात की विठ्ठलची एक देखलिया. असं म्हणलं मग असं की आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नये. देव आपला करा, बरोबर की नाही. सेंदरी हेंदरी देवते कोण पुजती बुधे खेते, आपल्या पोटाची रडते मागते शिते आवला. आम्ही नेहमी उदाहरण द्यायचो, मी स्वतःच उदाहरण द्यायचो. मी पहिले नारळ फोडायला 5 शेतावर जायचो पहिले, हो का आता जरा कमी झालो. त्या ठिकाणी नारळ फोडायला जायचं, तिथे अगोदरचा एक दगड असतो उरलेला शेंदूर लावायचा, तर झाले 2 देव. तर दुसऱ्या वर्षी परत नारळ फोडायला गेलो, शेंदूर उरला तो 3रा देव झाला. असे अनेक देव आपण तयार केले. तुम्ही म्हणा देव नाहीत असं नाही, अनेक देव तयार केले. 33 कोटी देव म्हटलं तर आपण ते देव केलेले झालेले, पण असणारे देव ओळखता आले पाहिजे. अरे आपल्या देहामध्ये सुद्धा देव आहे, तो ओळखला पाहिजे, बरोबर की नाही. तैसाची मी हृदयामध्ये राम असता सर्व सुखाची आराम का भ्रांताशी काम विषयावरी. आपल्या देहामध्ये देव बसलेला आहे पण तो ओळखताच येत नाही. काशीवरनं तीर्थ घेऊन निघणारे संत एकनाथ महाराज रामेश्वरला जात होते. रस्त्यात वाळवंटामध्ये गाढव तडफडणारं दिसलं. ते तीर्थ नाही समजले, त्या गाढवाची तहान भागवली. का? त्यांना त्याच्यामध्ये देव दिसला. तो देव दिसला पाहिजे. या 13व्या अध्यायामध्ये एक सुंदर ओवी मी हे करून ठेवली की ज्या वेळेस आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट नंतर करण्याला काय अर्थ नाही, आपण काय करतो, कुंभट कुळवाडी तैसे आन आन देव मांडी आदिलाची बरवडी वरी तया. आपण काय करतो, अनेक देव मांडतो. मौलीने त्या काळामध्ये कुंभट कुळवाडी शब्द वापरलेला आहे. कुंभट म्हणजे शेती करणारा आपला सगळा समुदाय आहे. आणि त्या अनेक देव मांडतो. सोमवारी स्टेटस आपला बदलतो, मंगळवारी वेगळा स्टेटस असतो, बुधवारी पांडुरंगाचा असतो, गुरुवारी दत्तात्रयांचा असतो, शुक्रवारी देवीचा असतो, शनिवारी हनुमंत महाबळी रावणाची दाढी दाढी. हो, हाय हे याला व्यभिचारी भक्ती म्हटले होता.
माऊलींचे शब्द आहेत त्याच्यावर. तुम्ही आपला देव एक करा. आता एक करा म्हणजे काय, आपल्या शेतातल्या माणसांना सगळ्यांना माहिती आहे. आपण भात कापल्यानंतर जे आपण गोळा करतो ना, भारा बांधतो, तो एक करा. हा, त्याचा भारा बांधून काय आपण तो एक करतो की नाही. जी कडपं पडलेली असतात ते गोलाटतो आणि तो उचलून आपण काय करतो, भारा बांधतो. भारा बांधून तो एक करतो. एक करून पुन्हा तो खड्यावर आणून पुन्हा एक करतो. बरोबर की नाही. देव आपला आहे, आपला करा. आपण काय लांब करतो त्याला. आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नव्हे. एरवी सगळं दुःखमुळं, संसार दुःखमुळं चौकडिंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळम दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कुठे, कुठेच नाही. मग कुठेच नाही, मग कशाला काय, सुखच नाही तर मग काय उपयोग आहे. हा, नाही नाही. तुझं सुखगा किरटी दावी येईल दिठी. जीवाची भेटी आत्मयाशी होय. या जीवाला परमेश्वराची प्राप्ती होणे याला सुख म्हटलेलं आहे. आणि ती सुख जे आहे ते कुठे, ते सुख पांडुरंगाकडे, परमात्म्याकडे आहे. त्याच्याकरता आपल्याला माहिती आहे की सुखालागी तळमळ असली पाहिजे. तळमळ हा मुमुक्षी आहे. एखादी गोष्ट करण्याची तळमळ. एखादा विद्यार्थी जेव्हा तळमळ करतो, नाही मला 90% मला 95% मिळली पाहिजे, तळमळीमध्ये तो अभ्यास करतो. तो किती अभ्यास करतो, मला MPS व्हायचंय, अभ्यास करत असतो. तळमळ पाहिजे. नाही नाही मला नाही हे करायचं, नुसतं बोलून काही बोलण्याला काहीच अर्थ नाही. ती तळमळ, सुखालागी करीची तळमळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी. इथे झालं जन्म मरणाचे दुःख विसरशी. जन्म मरणाचं दुःख फार मोठं आहे, पण ते विसरता येईल. जेव्हा सगळी मुलं गेल्यानंतर कुंती मातेने सांगितलं की आता बाबा हे काय, भगवान श्रीकृष्ण म्हणतो हे तुझं दुःख आहे ना, ते क्षणार्धात दूर करतो मी. करू का त्यांना जिवंत, बोल. नाही नाही, भगवंता जे आहे ना ते असू द्या. मग तू रडतेस काय. नाही याच्यासाठीच रडते. हे दुःख जे आहे ते दुःख, दुःखामध्ये मला तुझी आठवण येते. सुखामध्ये नाहीच. ठेच लागल्यानंतरच माणसाला आईची आठवण येते असं म्हणतात. सुखामध्ये माणूस विसरतो. म्हणून विसरला तया थोडं झाली आणि पचतील खाणी 84 जा. हे विसरतो का मनुष्य. आईच्या गर्भामध्ये आल्यानंतर तो सांगतो माझी सुटका कर, मला सोहमचा जप चालू आहे. आणि तो सोहमचा जप ज्या वेळेस त्याचा सोड मला सोड मला, आणि बाहेर आल्यानंतर तो विसरतो. कव्हा बोलतो काय, कव्हाचा ताबू फोडतो, तो विसरत. तो परमेश्वराला शब्द दिलेला असं की मी तुझं नामस्मरण करेन. मदालसाने खूप सुंदर, मदालसा म्हणून एक प्रकरण आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले गा कर्म कीटकाचा सांगा. सुंदर मदालसा प्रकार. आईने उपदेश केलेला आहे बाळाला. सोम सोम रे बाळा. तो उपदेश जो आहे तो उपदेश त्याला गती. आणि म्हणून या करता माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी, भवा तारी दातारा. आपलं चित्त जे आहे, पुढे म्हणायचं आम्ही की बाबा शेतात असावं खत, बरोबर की नाही, बाजारात असावे पद, आणि परमार्थात असावं चित्त. चित्त नाही नामी तरी तो व्यर्थ. एखादा प्रयागराजला गेला, त्रिवेणी संगमी नानादीत भ्रमी, चित्त नाही नामी तरी तो व्यर्थ. अरे गेला ना, नुसते तुझी ट्रिप झाली, ती सहल झाली, काहीच उपयोग नाही. तिथे मात्र नामावर चित्त पाहिजे. आणि चित्त जिथे नसेल ना तिथे परमार्थ शून्य आहे. मी बऱ्याच वेळेला या बैठक व्यवस्थेतील मंडळींचं आम्ही हे करतो, बघतो.
3-3 तास एकाग्र होऊन ज्यावेळेस ते चिंतन ऐकतात, खूप एकाग्र होऊन ज्यावेळेस आपण श्रवण करतो, तो काळ आपला सार्थकीला. परमार्थ जो आहे तो हा परमार्थ आहे. वारकरी संप्रदायामध्ये जे चालता चालता, खाता खाता, काम करता करता परमेश्वराचं नामस्मरण करा, हरकत नाही. सावता माळी आपल्या पंढरपूरला जातच नव्हता. तो त्याचा कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी, आपल्या कर्माला महत्व दिलं त्यांनी. कर्म करत राहिला, शेवटी देवाला तिथे यावं लागलं. तुम्ही जे कराल ना त्याचा परिणाम असा झाला, त्याचा परिपाक असा झाला पाहिजे की प्रत्यक्ष परमेश्वराला जाग आली पाहिजे. हाके सरशी होणे त्या कर्मातून आलं पाहिजे, एवढा सिद्ध भाव आला पाहिजे. की एकदा असं जेवण पांडवांनी बनवलं आणि बघितलं भगवंताला बोलवायचं आहे. भगवंत होता द्वारकेचा राणा, पांडवा घरी कधी आला तो तिकडे द्वारकेला. म्हणे कसं काय यायचं, तुम्ही स्वयंपाक तर करा. स्वयंपाक झाला बाबा, मी मला विचारलं स्वयंपाक झाला, मी सांगतो मी घेतो, आम्ही ना भगवंताला बोलवायचंय. स्वयंपाक केला, तुम्ही वाढत तर घ्या, येईल भगवंत. काय बाबा वाडा, फक्त तूप वाढायचं ठेवा, बाकी काय नाही. उठावी त्याची जी गदा होती ती बरीच वजनाची होती. किती खंडेची मला वाटतं, ते आता विसरलो मी. ती गदा त्याने आकाशामध्ये वरती गगनामध्ये टाकली, दिली भिरकावून. माझ्या डोक्यावर पड बाबा, आता मी त्याला माहिती आहे भगवंत आल्याशिवाय राहणार नका. हाके सरशी उडी आला ना बाबा, भीमा मरशील ना, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. ती चिंता, आपण चिंता इतकी करत असतो ना, सजीवम दहंती चिंता, निर्जीवम दहंती चिता, बरोबर की नाही. सजीव माणसं इतकं चिंता करतात, चिंतन करत नाही, चिंता करतात आणि मृत्यूकडे ओढतात. आणि निर्जीव माणसाला चिता जाळते. पण सजीव एका अनुसाराचा इथे फरक आहे, चिंता आणि चिता. आणि म्हणून चिंतन हे माणसाच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. एकेका ओविमाचा, एकेका शब्दाचा अर्थ ग्रंथ कुठलेही असो. संत रामदास स्वामी सावध झाले. इथे सावध होणं गरजेचं आहे. आपण फक्त सावधान म्हणतो, पण सावधान स्थितीमध्ये राहत नाही. सावधानची ऑर्डर आल्यावर काय असतं, विश्राम झाल्यावर अवस्था काय असतं, बरोबर की नाही. सावधान मध्ये सावधच झाला पाहिजे. हाताच्या मुठी ज्या आहेत त्या वळलेल्या पाहिजेत, खांद्यापासून सरळ आल्या पाहिजेत, पायाचे याच्यामध्ये थोडासा अंतर 45 अंशाचा कोन असला पाहिजे. सावध होई, सावध होई, हे सावधान झालं पाहिजे. सावध जे झाले ना, त्यांची सरली येर झाला सफळ व्यापार, त्यांचं येणं जाणं खुंटलं. आणि म्हणून देहरूपी जे आहे ते कर्माच्या गुंतले, भल तशी चाकी सुधले जन्म मृत्यूच्या, हे काळा नळाची कुंडी. ही काळरूपी नळाची कुंडी आहे, घातली लोणियाची उंडी. लोण्याची उंडी घातली आहे. माऊलींची एक ओवी अभंग विराणी आठवली. विराणी त्यातला एक प्रकार विरह. परमेश्वरा वाचून माझं जे जगणं आहे, जसं मगाशी सांगितलं पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखील, त्याच्यामध्ये जे मला सांगितलं तसं उड उड रे काऊ, तुझं सोन्यानं मडवीन पाहू, घरा पंढरी राहू काही येते. हा सुंदर विराणी आहे. त्याच्यामध्ये आज आपण कावळ्याला घास घालतो. माऊली म्हणतात, अरे कावळ्या उड, उड उड रे काऊ, तुझं सोन्याने मडवीन पाहू, तुझे पाय मी सोन्याने मडवीन, घरा पंढरी राहू काही येते. हे घरामध्ये पंढरी राहू काही येते ते सांगा. आणि म्हणून हा जो तुला दूध सोन्याची आपले दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, इथे सुद्धा तोच शब्द इथे आलेला आहे. म्हणून सांगा घातली लोणियाची उंडी, हा संदर्भ आहे तिथला. की या लोण्याची उंडी
बघा हा देह जो आहे तो पाचाचा जरी असला कर्माच्या गुणी घातलेला आहे आणि जन्ममृत्यूचा राहाट गाडगं त्याच्या पाठीमागे आहे. आणि असं असताना सुद्धा आपल्याला असं दिसतं की देहरूपी लोण्याची लहान गोळी काळरूपी अग्नीच्या कुंडात घातलेली आणि त्यामध्ये असं असताना माशी पाखू पाखरे तीर्थवयस आहे. मी मगाशी एक शब्द बोलून की गॅरंटी कसलीच राहिली नाही, वॉरंटी नाही ना गॅरंटी नाही, सगळं कठीण झालेलं आहे. आणि म्हणून माशी पाखू पाखडे, माशीला पंख आपलं खाली टेकायला जितकं अंतर नाही तितक्यात आपण म्हणतो काल होता, काल गप्पा मारले, अरे आता होता आता नाही, गेला का त्याचं वरचं तिकीट फाटलं आपण म्हणतो. पण आपुले मरण पाहिले मे डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. अरे आपलं मरण आपण कधी बघितलंय का? मरण हे मृत्यूलोकाची उफराटे वर्णन केले की त्यांना मरण बोलणंच आहे. एवढा जरी शब्द बोलला तरी ते सहन होत नाही. पण मात्र संत महात्म्याने आपलं मरण म्हणजे सोहळा झाला, मरणाचा सोहळा त्यांनी केला, मरण त्यांनी साधलं, शरीर साधिले परब्रह्म. आणि म्हणून माशी पाखू पाखुडे तव ऐसरे, विपाय आगी पडे तरी भस्म होणे उडे, जाहले श्वानावर पडे तरी ते विष्ट. आणि म्हणून हे काळा नळाची कुंडी आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये परमार्थ जो आहे तो जीवनामध्ये साधला पाहिजे, तरच आपलं जीवनाची इति कर्तव्य झाल्या वाचून राहणार नाही. वेळ आहे का घेऊ, अजून झालेला आहे. तर या ठिकाणी जी उत्तम गती आपल्याला प्राप्त होण्याकरता आपण ज्या जे कर्म करू ते भगवंताला अर्पण करू. आणि ते जर अर्पण केलं तर नक्कीच आपल्याला उत्तम गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. न्यूनते परते अधिकते सरते, करून घ्यावे तुमचे विनवित असे. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठला 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 विठला. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली.